सार्थ श्रीमद दासबोध दशक 7वा समास 3 चतुर्दश ब्रह्मनिरूपण। श्रीराम समर्थ। श्री समर्थ म्हणतात, श्रोत्यांनी आता सावध होऊन ऐकावे। मी शुद्ध ब्रह्मज्ञान सांगणार आहे की ज्यामुळे श्रोत्यांचे समाधान होईल। रत्ने खाणीत सापडतात, पण त्यासाठी प्रथम खूप माती गोळा करावी लागते। त्याप्रमाणे ही 14 ब्रह्माची लक्षणे आहेत असे जाणावे। सूक्ष्म व अतींद्रिय असलेल्याचे लक्षण सांगण्यासाठी दृश्य पदार्थाची खूण अर्थात संकेत घ्यावी लागते। द्वैताशिवाय दृष्टांत देता येत नाही। तसा पूर्व पक्ष व्यवस्थित सांगितल्याशिवाय सिद्धांत बोलता येत नाही। प्रथम जे खोटे आहे ते सविस्तर सांगावे, मग त्यातील दोष ओळखून ते बाजूस काढावे, म्हणजे मग जे खरे असते ते आपोआपच अंतःकरणात ठसते। ही दृष्टी ठेवूनच शुद्ध ब्रह्म सिद्धांत कळण्यासाठी म्हणून 14 ब्रह्माच्या खुणा सांगतो। श्रोत्यांनी त्या क्षणभर लक्ष देऊन ऐकाव्यात। 14 ब्रह्माची नावे: पहिले शब्द ब्रह्म, दुसरे ओम इति एकाक्षर ब्रह्म, तिसरे आहे श्रुतीने सांगितलेले ते खम ब्रह्म समजावे, चौथे सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म व सातवे ते साक्ष ब्रह्म, आठवे सगुण ब्रह्म, नववे आहे निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म जाणावे, 11वे आहे अनुभव ब्रह्म, 12वे ते आनंद ब्रह्म, 13वे तदाकार ब्रह्म आणि 14वे अनिर्वाच्य ब्रह्म। अशी ही 14 ब्रह्मे आहेत। त्याची नावे सांगितली। आता त्यांच्या स्वरूपाचे रहस्य संकेता अर्थात खुणांनी ते सांगतो। समर्थ म्हणतात, ब्रह्मस्वरूपाचा साक्षात अनुभव न घेता नुसत्या शब्दांनी ते असे व तसे आहे म्हणून सांगणे या शब्द ब्रह्म म्हणतात। हा ब्रह्मच असतो। ओम या एक अक्षराने दाखवलेले ब्रह्म ते ओम इति एका अक्षरी ब्रह्म असते। खम शब्दाने आकाश ब्रह्म समजावे, तेथे आकाश म्हणजे संपूर्ण विश्वाला व्यापून राहणारे महदाकाश होय। आता सूक्ष्म असलेले सर्व ब्रह्म सांगतो। पंचमहाभूतांच्या आवाढव्य गुंतागुंतीमध्ये जे जे तत्व दृष्टीस पडते ते खरे ब्रह्मच आहे असे म्हणतात। याचे नाव सर्व ब्रह्म होय। सर्वम खलु इदम ब्रह्म असा श्रुतीचा आधार या ब्रह्मास आहे। आता चैतन्य ब्रह्म ते कोणते ते सांगतो। माया आणि तिच्यामधून निर्माण झालेली ही पंचमहाभूतादी तत्वे आहेत। त्या सर्वांना चैतन्य देऊन चालवणारे मूळ चैतन्य होय। म्हणून त्या चैतन्याला चैतन्य ब्रह्म असे म्हणतात। त्या चैतन्याला ज्या सत्तेचा आधार आहे तेच सत्ता ब्रह्म होय। त्या सत्तेला जाणणारे ते साक्ष ब्रह्म होय। साक्षीत्व म्हणजे वेगळेपणाने पाहणे अथवा जाणणे, हा गुणच असल्याने त्या साक्ष ब्रह्माला सगुण ब्रह्म असे म्हणतात। जेथे गुणाला स्थानच नाही ते खरोखर निर्गुण ब्रह्म होय। आता वाच्य ब्रह्म कोणते ते सांगतो। वाणीने त्याचे वर्णन करता येते ते वाच्य ब्रह्म होय। ब्रह्म स्वतः अनुभवावे लागते आणि तो अनुभव काही केल्या शब्दांनी सांगता येत नाही। असे शब्दाच्या पलीकडे असलेले जे केवळ अनुभवाने जाणता येते त्यास अनुभव ब्रह्म म्हणतात। आनंद हा वृत्तीचा गुण आहे। आनंद अनुभवणे ही वृत्तीची एक अवस्था आहे, पण त्याचेही रहस्य सांगतो। आनंदाचा अनुभव घेणारी वृत्ती जिथे असते ते हे आनंद ब्रह्म होय। समरस होऊन अभेद घडतो ते तदाकार ब्रह्म होय। ज्या ठिकाणी वाणी आणि मन मागे फिरते व जे सांगताच येत नाही ते अनिर्वाच्य ब्रह्म होय। तिथे संवाद संपूनच जातो। अशी ही 14 ब्रह्म एकामागून एक ओळीने सांगितलेली आहे। साधकांनी ती नीटपणे ध्यानात घेतली, त्याला अज्ञान व अज्ञानाने होणारा भ्रम बंधणार नाही। शुद्ध ब्रह्म हे अत्यंत शाश्वत व माया अत्यंत अशाश्वत आहे। या दोन्ही गोष्ट लक्षात ठेवून आता 14 ब्रह्माचा सिद्धांत होईल। शब्द ब्रह्म. शब्द ब्रह्म हे शाब्दिक व अनुभव वाचून लटके आहे। तिथे शाश्वतपणाचा विवेक विचार नसतो। ओम मितिकाक्षर ब्रह्म जे परब्रह्म विनाशी अथवा अविनाशी नाही ते मग तिथे ओम एका सकट तरी कसे असेल? अक्षर मानवी असल्याने म्हणून तिथेही शाश्वतपणाचा विचार नसतो। खम ब्रह्म. खम ब्रह्म म्हणजे आकाश हेच ब्रह्म आहे। आकाश शून्यरूप आहे, पण ब्रह्मज्ञानाने शून्यही नाहीसे होते, म्हणून तेथेही शाश्वताचे अधिष्ठान दिसत नाही। सर्व ब्रह्म. संपूर्ण दृश्य विश्वात अंत नाही। दृश्य विश्व नाशिवंत आहे।
या दृष्टीने पाहिले तर सर्व ब्रह्म सुद्धा नाशिवंत आहे. वेदात शास्त्रामध्ये विश्वाच्या प्रलयाची निश्चित अशी कल्पना दिलेली आहे. ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली की ब्रह्म प्रलय सुरू होतो. म्हणजे ब्रह्म भुवनापासून तो थेट भूलोकापर्यंत सर्वच पंचमहाभूते विरू लागतात. पंचमहाभूताची व्यवस्था नाहीशी होते आणि म्हणून सर्व ब्रह्माला नाश आहे. अचल वस्तू चल मानले, निर्गुणास गुण लावले किंवा निराकाराचा आकार कल्पिने हे शहाण्यांना पटत नाही. जे जे म्हणून उत्पन्न होते ते ते पंचमहाभूतात्मक असून नाश पावणारे आहे. हे प्रत्यक्ष उघड असता मग सर्व ब्रह्म हे बोलणे कसे मान्य करायचे? असो, अधिक सांगणे नको. तात्पर्य हेच की सर्व ब्रह्म नाशिवंत आहे. तिथे वेगळेपणा तरी कसा राहणार आणि पाहणे तरी कसे उरेल? चैतन्य ब्रह्म जे दृश्य विश्वाला चैतन्य जिवंत ठेवते ते खरे नाही. म्हणून खोटेपणाने भासणाऱ्या विश्वाला चालना देणारे चैतन्य त्या विश्वाबरोबर नाश पावते असे म्हणावे लागते. सत्ता ब्रह्म परिवार नसता नुसती सत्ता येणे ही काही खरोखर सत्ता नाही. त्याप्रमाणे सत्ता ब्रह्म पदार्था वाचून साक्षीत्व हे तरी खोटेच ना. सगुण ब्रह्म जे जे गुणांनी वेढलेले असते ते ते नाशिवंत असते. असा प्रत्यक्ष अनुभव येतो. त्याला इतर प्रमाणांची पुराव्यांची जरुरी नाही. दृश्य सर्व गुणमय आहे म्हणजे ते नाशिवंत आहे. म्हणून सगुण ब्रह्म नाशिवंत आहे असा निश्चय होतो. निर्गुण ब्रह्म निर्गुण हा केवळ एक शब्द आहे. त्याने कोणतीही वस्तू दाखवली जात नाही. गुण नाही तर वस्तू नाही आणि वस्तू नाही तर वर्णन कोणाचे करायचे? सर्वज्ञ ज्ञानी सांगतात की माया मृगजळाप्रमाणे आहे. हे दृश्य विश्व म्हणजे कधीच निर्माण न झालेले कल्पनेचे आकाश आहे. जिथे गावच नाही तिथे त्या गावाची सीमा कशी दाखवणार? तसेच जन्म झाला म्हणजे जीवात्मा आहे असे आपण म्हणतो, पण जन्मच झाला नाही तर जीवात्मा कसा? त्याचप्रमाणे मूळचे अद्वैत आणि त्याला द्वैताची उपमा कशी द्यायची? मायेशिवाय सत्ता अस्तित्व, पदार्थाशिवाय जाणणे व अविद्येशिवाय चैतन्यत्व कोणाला प्राप्त होणार? सत्ता, चैतन्यत्व आणि साक्षीत्व हे सर्व गुणापाशी असतात, परंतु मूळ ब्रह्माला गुण संपर्कच नाही. ते निर्गुण आहे. तेव्हा तिथे गुण कल्पना कशी असेल? असे हे गुण रहित आहे. त्याला नावाची खून देणे हे सुद्धा निश्चितपणे अशाश्वत होय. वाच्य ब्रह्म गुणरहित ब्रह्माला खुणेने ओळखण्यासाठी पुष्कळ नावे देतात, म्हणून त्यांना वाच्य ब्रह्म म्हणतात. ते सगळे नाशिवंत आहे. अनुभव ब्रह्म किंवा आनंद ब्रह्म तदाकार ब्रह्म माणसाला आनंदाचा अनुभव देतो. तो आनंद अनुभव सुद्धा वृत्तीचाच धर्म आहे आणि वृत्ती तदाकार तद्रूप अर्थात ब्रह्मस्वरूप झाली की वृत्ती वेगळी कशी उरणार? अनिर्वाच्य ब्रह्म वृत्तीच्या योगाने नामनिर्देश करता येतो, पण ही वृत्ती निवृत्त अर्थात नाहीशी झाली म्हणजे त्या नामनिर्देशाला उणेपणा अर्थात फोलपणा येतो, म्हणून त्याला अनिर्वाच्य म्हणतात. वृत्तिमय मनामध्ये बदल होऊन त्याचा मनपणा गेला की निवृत्ती अनुभवास येते. या निवृत्ती अवस्थेला उन्मनी स्थिती म्हणतात. त्या अवस्थेस बंधन भेद वेगळेपणा नाही, ती शब्दातीत अवस्था आहे. योगी लोक या उन्मनीमध्ये विश्रांती पावतात. समर्थ म्हणतात, उपाधिशून्य सद्वस्तू स्वतः बनणे म्हणजे सहज समाधी होय. या समाधीने संसारातील दुःख देणाऱ्या आधी व्याधी सर्व गळून पडतात. सर्व उपाधींचा शेवट होणे म्हणजे ब्रह्म साक्षात्कार होणे. हाच वेदांचा अखेरचा सिद्धांत आहे. पूर्व पक्ष व उत्तर पक्ष करून सिद्ध होणारे निश्चित तत्व आत्माच असून सर्व प्रस्थानत्रयाचे अर्थात उपनिषदे अधिक ब्रह्मसूत्रे अधिक भगवद्गीता यांचे प्रमेय आत्मस्वरूपच होय. तसेच प्रत्यक्ष अनुभवही तसाच येतो. समर्थ म्हणतात, असे हे शाश्वत ब्रह्म आहे. त्याचे ठिकाणी मायेचा भ्रम नाही, अज्ञान नाही, दृश्याचा स्पर्श नाही, कल्पना नाही. जे पुरुष शुद्ध ब्रह्माचा साक्षात अनुभव घेतात त्यांनाच परब्रह्माचे स्वरूप बरोबर आकलन होते. स्वस्वरूपाच्या अनुभवाने मी देह आहे ही कल्पना साफ मोडून टाकावी. देहबुद्धी नष्ट झाली की मग सर्वज्ञ ब्रह्मस्वरूपच अनुभवास येईल.
निर्विकल्प ब्रह्मस्वरूपाची कल्पना केली की देहबुद्धीची कल्पना नाहीशी होईल आणि त्या अभ्यासाने कल्पना आपोआप नष्ट होईल. अशा प्रकारे निर्विकल्प बनल्यावर आपण मीपणाने नसून आत्मस्वरूपाने अनंत काळ राहतो. कल्पनेचा एक चांगला गुण आहे, त्याच्याकडे तिचे तोंड करावे, त्याच्याशी ती तदाकार होऊन जाते. म्हणून जर तिला स्वस्वरूपाकडे नेली तर ती निर्विकल्पामध्ये व्यापून जाते. परंतु हे निर्विकल्प आहे, त्याची कल्पना करू लागल्यावर कल्पनाच विलीन होते. जे निसंग आहे त्याची भेट घेण्यास गेलेला स्वतः निसंग बनतो. त्याचप्रमाणे निर्विकल्प कल्पनेरहित असल्याने त्याची कल्पना करू गेल्यास स्वतः कल्पनाच निर्विकल्प बनते. परब्रह्म हे काही एखाद्या पदार्थाप्रमाणे नाही की ते हातात धरून घेता येईल. असो, सद्गुरूंच्या मुखाने ब्रह्मस्वरूप श्रवण करून मग आपण त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. ब्रह्मरूप कसे आहे हे समजावून सांगितले तेच अधिक निश्चितपणाने समजते. म्हणून पुढे विवेचन केलेले आहे. ते श्रवण केले की शुद्ध विमल शाश्वत ब्रह्म अनुभवास येईल. समास तिसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.